नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहरामध्ये नगरसेवकांचा महापालिकेतील कार्यकाळ संपल्यानंतर महापालिका प्रशासनानं नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र सध्या अहिल्यानगर शहरामध्ये पाहायला मिळत आहे. अहिल्यानगर शहरात प्रभाग क्रमांक 15 मध्ये नागरिकांना अनेक नागरी समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. दूषित पाणी, कचरा आणि रस्त्यात खड्डे या समस्यांमुळे प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिक अक्षरशः वैतागले असून प्रभागांमध्ये 4 शिवसेनेचे नगरसेवक नागरिकांनी निवडून दिले होते, परंतु या 4ही नगरसेवकांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या नागरी सुविधा पूर्ण व्हायला हव्या होत्या त्या पूर्ण न केल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असल्यानं परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे युवा नेते विशाल खैरे यांनी मल्हार चौक ते आगरकरमाळा या दरम्यान असणाऱ्या रोडवरील खड्डे स्वनिधीतून बुजवले आहेत. या खड्ड्यांमुळे सकाळी व सायंकाळी फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना खड्ड्यांमध्ये पडून अनेक दुखड्यांना सामोरं जावं लागत होतं. ज्येष्ठ नागरिकांची होणारी ही हेळसांड बंद व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते विशाल खैरे यांनी हे स्वनिधीतून JCBद्वारे मुरुम टाकून खड्डे बुजवले. एकंदरीतच महापालिका प्रशासन आणि हे 4ही नगरसेवक कुठेतरी सुविधा देण्यात कमी पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या कामी सामाजिक कार्यकर्ते भागवत कुर्धने व विजय गायकवाड यांचे देखील सहकार्य लाभले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते कुंडलिक गदादे व विजय घासे, सुरेश लालबागे, दत्ता गाडकर हे देखील उपस्थित होते. रेल्वे स्टेशन परिसरात प्रभाग 15 मधील गेले जवळजवळ 4 ते 5 महिन्यापासून जे रस्त्यांची दुरावस्था झालेली त्याचे वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांनी अजून इतर समाजसेवकांनी वेळोवेळी त्याची पालिकेत तक्रार केली असता पालिकेने पालिका प्रशासन कुठलेही या बाबतीत निर्णय घेत नसून ते आज काही नागरिकांची समस्या माझ्याकडं व आमचे विजय भाऊ गायकवाड आणि आमचे कुंडलिक मामा गादादे यांच्याकडे काही नागरिकांनी या भागातील समस्या सांगितले की इथं मोठे मोठे खड्डे आहेत. इथं ज्येष्ठ नागरिक लोक सकाळी फिरायला निघतात, तर ते खड्ड्यात त्यांचे पाय म्हणजे हे होऊन काही ज्येष्ठ नागरिकांना हॉस्पिटलमध्ये जावं लागले व उपचार घ्यावे लागले. याच अनुषंगाने मी आज जे खर्चातून या खड्डे बुजवायचे समजा हे मुरुम टाकून तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण मी या खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न केलेले. प्रभाग क्रमांक 15 मध्ये जवळजवळ 5 वर्ष झाले नागरिकांचे हाल चालू आहेत. कुठं पाणी सुटत नाही, कुठं पाणी सुटलं तर पाणी दूषित येतं. मग हे नगरसेवक करतात काय? आज प्रभाग क्रमांक मोठमोठे खड्डे आज प्रभागात पडलेले आहेत. इथून रोज ज्येष्ठ नागरिक येतात जातात, महिला येतात, शाळेतील मुलं येतात जातात. तर मग 5-5 वर्ष झाले या प्रभागात विकास का होत नाहीये? जर आपण नगरसेवकाकडे जर गेलो तर हा प्रभाग तो नगरसेवकाकडे येतो, हा भाग माझ्याकडे येतो, अशा उडीची उत्तरे हा नगरसेवक ह्या भागात देतात. आणि 5-5 वर्ष झाले की विचार करतात की पुढच्या वेळेस हा प्रभाग आमच्याकडे येईल का नाही, मग त्या पद्धतीने ते काम चालू करतात. आज हे कन्फ्यूज आहेत की उद्या हा भाग नाही आला आमच्याकडे तर आम्ही ते काम करून काय उपयोग आहे? अरे पण तुम्हाला 20,000 वार्डाच्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. तुम्ही प्रभागात सगळीकडे काम केलं पाहिजे. आज प्रभागात कुठेही लाईट नाही, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत, त्या ठिकाणी मोठमोठे पाणी साचून लोकांना त्रास होतोय. आज या भागात ठिकठिकाणी मोठे खड्डे आहेत. काल परवा एक वृद्ध व्यक्ती या ठिकाणी पडलाय, आज तो हॉस्पिटलमध्ये आहे. मग याला जबाबदार कोण आहे? नगरसेवकांचं एकच आहे की इथून निवेदन घ्यायचं आणि प्रशासनाला द्यायचं. अरे प्रशासनाला तुम्ही द्या, पण तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही 5 वर्ष काय केलं याच्यावर तुम्ही बोला. आणि नागरिकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आज आपले काम कोण करताय कोण नाही करीत आहे. आज हे प्रभागात जे खड्डे झालेले हे विशाल भाऊ खैरे भाजपचे यांच्या स्वखर्चातून होत आहे. दत्ता भाऊ गाडळकर असतील, कुंडलिक मामा गदादे असतील आणि विजय भाऊ गायकवाड असतील, हे आज किती 4 ते 5 वर्ष झाले पदर खर्चातून काही ना काही आपले काम करतायत. आज या तुम्ही बघू शकता या ज्येष्ठ नागरिकांच्या इथं मोठमोठ्या लाईटी त्या बंद पडलेले आहेत, त्या सुद्धा विशाल भाऊ खैरे व यांच्या मार्गदर्शनातून केलेले आहेत. तुम्ही साधं JCB आणून पालिकेला तुम्ही सांगू शकत नाही का हे आज एवढ्याला फांदे एवढ्याला
झालेले आहेत, या फांद्या तुम्ही तोडल्या पाहिजे। या फांद्यांमुळं जे प्रकाश पडतोय, रात्री ज्येष्ठ नागरिक फिरतात, इथं चोऱ्या माऱ्या होतात, तर तिथं त्या कॅमेऱ्यात कमीत कमी ते कोणी काय करीत असेल ते कॅमेऱ्यात आलं पाहिजे। आज क्रमांक 15 मधले नागरिकांच्या समस्या विशाल भाऊ व माझ्याकर किंवा गदादे मामा यांच्याकर मोठ्या संख्येने लोक रोज आमच्याकडे ये जा करत असताना, कारण असं तर कोणते नगरसेवक व कोणते माजी नगरसेवक यांनी पण त्यांना कधी फक्त आश्वासन दिले, यांनी काही कामं केले नाही आतापर्यंत। पण आता हे आम्ही काम केलं, सो करताना केलं। विशाल भाऊ, गदादे मामा, मी झालं, अजून आमचे भाजपचे कार्यकर्ते भरपूर, सर्वांनी हे कामाचे स्वरूप आम्ही आता चालू केलेलं आहे। आम्ही खड्डे बुजवत आहे। क्रमांक 15 मधील ज्या नागरिकांच्या समस्या होत्या ना, हे पालिकेला निवेदन दिलं। पालिका आयुक्त साहेब फक्त निवेदन घेतात, पण प्रभागात काही कोणी ऑफिसर वगैरे पाठवून काही बघतच नाही। आज गणपतीचे दिवस आलेले आहेत, या भागात खड्डे, पावसामुळे साचणारे पाणी, या रोडवर भरपूर खड्डे पडलेले होते। या खड्ड्यावर आज निवेदन देऊन या भागातील बीजेपीचे कार्यकर्ते विशाल खैरे, कुंडलिकराव गदादे, विजू गायकवाड, लालबागे सुरेश, दत्ता गाडळकर हे सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन या भागातील विशाल खैरे आणि प्रभागातील कार्यकर्ते भाजपने हे काम सुरू केले आणि हे सो खर्चातून केले। कुणी काय पालिकेचा याचा काही संबंध नाही। आणि ज्येष्ठ नागरिक ये जा करतात, लहान मुलं सायकलवर ये जा करतात, यांना हे 2-4 वेळेस लहान मुलं खाली पडले, हो गुडघ्याला पायाला लागलं, ज्येष्ठ नागरिक पडले, याचा विचार कुणीच करत नाही। हो या भागातील आजी माजी सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, पण कुणी देत नाही। पण या भागातील नागरिक म्हणून आम्ही भाजपचे विशाल खैरे, कुंडलिकराव गदादे, दत्ता गाडळकर, सुरेश लालबागे, सुरेखाताई खैरे, आम्ही या सर्वांनी या भागातून सो करताना हे काम सुरू केलेलं आहे। हे असेच कार्य आम्ही या भागात करीत राहू आणि या पुढील बी भागात काय अडचणी आल्या तर नागरिकांनी आम्हाला सांगावे, आम्ही त्यांना मदत करू, नक्की करू, 100% करू। प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर।